हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्य व्रजितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्न अमरासुर सिद्धवन्ध्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वि ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारताचे संक्षिप्त काणी सुरू दुखून पळयत रसाची. धृतराष्ट्राक पुत्र व्यामोह युवराजपट्ट युधिष्ठिराक दिल्ले जलरी. धृतराष्ट्राक भारी एक मनांतू मत्सर जलरी एक मन आश कसं म्हण म्हळ्यारी एक ना एक दिसू मिगेल दुर्योधनो राय जातलो म्हण म्हणलेल. हांगा ताका जोरू चिंता जाता कसल्याक म्हळ्यार युधिष्ठीर युवराज जाल्लो सर्व प्रजावर्ग तागेले हस्तिनावतीचे पुराय जन युधिष्ठिरा भारी प्रीती करतलीची. दीस दुखून दिसाक तांकां पांडवांगेल वयरचो मोग चड जाता रस. पांडव तशी प्रति विशयांतू उन्नती येता रसाची. कशीपणी पांडवांक मस्त अभिवृद्धीच्या सोडूनच दुर्योधनाक जनान मोग कोरका कसले जेव कोरका म्हूण सांगून तो कसं करतगोच स्वता गेले पॉलिटिकल सायन्स शिकिलो कळवे राजनीतिज्ञ म्हूण म्हणटा कणिक म्हणलेलो तागेलो मंत्री. तागे लागी ताका आपोवन तागेल्या कसं कोरका म्हूण निमगिता. तो कणिकू बरी स्वार्थी कळवे. ताणें हाका धृतराष्ट्राक एक उपदेश करूस ता कणिक नीती म्हणून महाभारता सांगतात ते बरीची सुरवेक स्वार्थी धृतराष्ट्र तू करचे स्वार्थ समज म्हणून सांगला बरे जाला ते कळवे. निजावन बृहस्पती नीती म्हूण म्हणलेलेक राजनीतीस ती मना हुरका जाल्यार ही कणिक नीती जाली कळवे. तशी तो कसं करता म्हूण म्हळ्यार पळय तुका शत्रू आसा म्हूण कळ्ळार जागृतीर सुका आनी आमगे लोप दोश कसो आसल्यार भायर सोडूनच शत्रूंक गेले येदे लोप आसल्यार ते सोदून काडका म्हूण म्हणटा. आनी सांगता रस पळय तप्प केलेले जना उग्र शिक्षा दिवका तेजन मात्र अपराध उणी जेवचे. पाप म्हणून लेखून अपराधींक शिक्षा दिनानतल्यार अनर्थ चड जाता रस. आनी शत्रूले वयर आक्रमण कोरका जाल्यार शत्रूंक कुळकनच जम केदन शत्रू ಸ್ವಲ್ಪ जेव्हा शत्रूला कसले न्यूनतस म्हूण कळटा तेदना जेव्हा शत्रू केदन ಸ್ವಲ್ಪ अजाग्रते रस म्हूण कळटा तेदना ताका नाश कोरून सोडका म्हूण सांगून अशें पुरय विंगड रितीरी तो मस्त दिवचे आसताणे कळवे कणिकान. आनी कशें म्हूण म्हळ्यार शत्रू दुर्बल आसतना नावज्ञेय रिपुतात दुर्बलोपी कथंचन दुर्बल जावन आसतनाच ताका नाश कोरका. एकच वेळ तो दुर्बल नव्हे तो कसं करता आमकां म्हणून उदासीन केल्यार सान उज्ज्याक इटी सगळे अरण्य नाश करता पळय तशी तो शत्रू केदन प्रबल जाता केदन आमकां नाश करता म्हूण कळना. आनी आपत्तू कश्ट येतन कश्य सुका कश्ट आपत्तू म्हळ्यार कश्ट न्ही तोंदरे येतन कश्य सुका म्हूण कळवे. तो सांगता कई पळय आपत येतना विंगड आपत्कालार अपमान केल्यार नुत सुका त्या वेळार हातांत आमगेला आयुधस जाल्यार नुत असका इता म्हळ्यार प्राणापाय जाता न्ही तांणी आमकां कांय सोणाची. आनीक कसं म्हूण म्हळ्यार शत्रूक खंयचे रितीरी ताका धुरका बंधना घालका साम दान भेद उपाय कसले जाता खंयचे रितीरी ताका बंधना घालका. बंधना मेळ्ळी कुडले ताका संहार कोरून सोडका
शरणागती आयला नव्हतो म्हूण सांगून असो शत्रू शरणागती येयला ताका दय दाखोया म्हण दाखयला मुखार तोचे शत्रू ओड सैनिक घेवन येवन तुका नाश करू पुरो म्हूण सांगता आनी शत्रू बंधू वर्गांक अधिकार वर्गांक पुरे नाश केल्यार री कळ्ळें मागीर एक रुखाचे मुळाची पाळ समेत रूख रूख नाश केल्लो म्हूण जाल्यार री सगळो रूख मरता पाळ आशिल्लो तितले काळ रूख चिगूर तर आसता नानतल्यार सगळो रूख मरता तशी रुखाचे मुळां काडका म्हळ्यार शत्रूक तागेले बंधुवर्ग अधिकार वर्ग समेत नाश कोरका आनी आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां शत्रूक मारले तो तागेले निमती भंयना तो मेल्ला जाल्यार तागेले मित्र आसा पळय तांणी काही तुगेले मित्र जायनाची तांकां शत्रू म्हणून लेखूका शत्रूल मित्र केन्नाय शत्रू जाताची तशी तांकां दान म्हळ्यार दान दिवचें म्हळ्यार तांकां जाय जाल्यार दुड्डू सकट दिवन तांकां बश करून घेवचें मागीर रहस्यान तो कोणाकय कळनाशें तांकां दिश मारचें तशें केल्यार कोणाकय तुगेले वयर कसले तूं केल्लें म्हूण म्हणलेले विशय येयना तशें मागीर प्रजेले विश्वास सुरवेक गळसून घेवका ताजे खातीर अग्निहोत्र यज्ञयाग सकट कोरका महाधार्मीक म्हणून सांगून घेवका केन्ना पळय एक कोल्लो विंगड जनाल वयर आक्रमण करता येदरा दुखून पापशी दाखोवन घेवन तशी तुमी कोरका कोल्ल्याल नीती कळ्ळें तुका ते आमी हे मागीर हिस्ट्रींत पळोवचें आसा इतिहासांत हे महाभारत द्वापरांत उरलें चाणक्याल काणी पळयतना चाणक्याल विशयांत तो यज्ञशालेंत तुची नंदांक मारलेले पळय न्ही तशी असल पुरे जाता आनीक कसं म्हूण म्हळ्यार हें विनम्र रितीर आसूं खंय केन्नाय जनाल्यागी आनी जनाल्याक कसं संपत आसा तें पुराय तांडून घेवका म्हणून कित्याक तो पाप अशें दिसता म्हणून ताका नमगतात न्हय त्या वेळाक जनांक सुलगी करचें म्हूण सांगून सांगता आनी केन्ना शत्रूक नाश कोरका ते काल ते समय येवूतय तांगे लागीं मित्रशी आसूं मात्तार बसून घेतल्यार व्हड न्ही तांकां केदन समकाल येता तेन्ना तांकां मात्ता वयच्यान काणू नेला पटकून मारका म्हूण म्हणटार आस अमित्रो न विमोक्तव्यः कृपणं बह्नपि ब्रुवन् कृपान तस्मिन् कर्तव्या हन्या देवापकारिणं तुका शत्रू अपकारी करता म्हूण जाल्यार ताका एक पंत तो तुगेले निग्रहांत मेळ्ळो तुगेले बंधनांत मेळ्ळो म्हूण जाल्यार मागीर ताणें कितलेच मागून घेतल्यार ताका एक चूर करून दाखोवचें नज कळ्ळें निष्करुणेन दिश मारका तो पूतू मित्रू सहोदरू आनू गुरू कोणेय जावं शत्रू स्थानांत आसल्यार मेगेले बंधू मित्र कसलेय भावन दवरून घेवचे नाका तांकां नाश करून सोडचें पक्कनी अधिकार आसतना पयलें म्हणलें तें दाखोवन घेवचें नज चंद कोण आस्तरी पुराय जनाले विश्वास घेवका त्या वेळार तांकां खंयचे वेळा दमन कोरपा जाता तसले एक वेळ आमकां मेळटा तेदन तांकां मान सोडका म्हणून सांगता असल पुरी तागेले कणिक नीती म्हूण म्हणटाची आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार शत्रुल्यागी संधी कोरका संधान कोर न्हू शत्रू लोट संधान जाला आनी म्हाका कसले तोंदरी ना म्हूण निश्चिंत आसा म्हूण जाल्यार रुकार कोणें न्हिद ताची की लायक न्हिदे तो गोबडचे एका पांय आसताची आसता न्हू तशी त्या वेळाक शत्रूंगे लोटू संधान केलेल्यान रुकार न्हिदलेले वरी आसता तो तशें जावन जागृतेर आसूं आनी राय उजल्ल्यान प्रजावर्गांच्या कशी पळोवका म्हूण म्हळ्यार तांणी प्रति विशयाक रायाक अवलंबून आसूं तशी पळोवका ताणें दुर्बळ्यान कोणें निमगूच आयल्यार तांकां कितले अगत्य आसा तितले मान दिवंक शिवाय तुगेलें दुर्बळपणां दूर करता म्हणूनच तशी तागेलें दुर्बळपण दूर करच्याक कसलें केल्लें म्हूण जाल्यार मागीर तो हागेले आतां मेळना असल पुराय विशयू सांगता आनी कसले एक प्रजा वर्गांनी हें काम जावका तें काम जावका म्हूण निमगेलें म्हणलें
जैत मी कोरून दिताची एक वर्ष जेव समय दिया म्हणून दीर्घकाल निमगोका आश्वासन कोरका पक्कनी एक वर्ष जायता इले म्हणून म्हणताना वापस कसले जेव नेमन सांगून ते काम करताच आम्ही म्हणून आनी एक वर्ष घेवचें तशें परे करतरच का आणि त्या कारण कसं सांगता आपल्या त्या कारण नमगुचीत असल कारण जेव्हा आजी निमते आमकां करूं जायनी ताजी निमते आमकां करूं जायना आनी एक वर्स भितर करून दिताशें अशें सांगतना ते कारण मात्र नमगूत असल जेवका असल पुरे वायट उपदेश ताणें धृतराष्ट्राक दिले आणि धृतराष्ट्राले मनांतू पांडवांक मारनी म्हूण जाल्यार तुवें कौरव वंचनाची म्हणून म्हळ्यार पांडवांक मारनी म्हळ्यार संहार करूं जायच ना इता म्हळ्यार निमगीतल मस्त जनसाची जाल्यार पांडवांक दमन करनी म्हूण जाल्यार तुगेल पुतांक तांणी चंदायर जीवन करूं सोणाची म्हणून तशें पुरे सांगून धृतराष्ट्राल मन वायट करून घालें ताणें कडेरी हें पुरे धृतराष्ट्राले कणिकान सांगेलें शकुनी पुराय आयकून घेवन वचून दुर्योधनाले सांगता कडेर हांनी कसं करताची शकुनी दुःशासनो कर्णो दुर्योधन पुरे मेळणो पांडवांक गेल नाशाक कसल कोरका त्या पुरे एक प्लॅन तयार करले आणि त्या वेळार धृतराष्ट्राल मन कणिकनी तीन तूं वशील न्हय ताका कशी पुणी वोपसानू पांडवांक दहन करचें म्हूण कुंतीक समेत पांडवनाच म्हूण जालीत न्हय म्हूण भीष्माक कसले गोतना ते लाक्षाग्रह केल्लेल विशयू ते लाक्षाग्रह म्हण ते घर खंयचे वर्णावर्त तांकां पेटोवचे हे विशय सुरवे कसले भीष्माक गोतू ना त्या वेळाक आनी कसं करताची म्हूण म्हणल्यार हे हांकां वर्णावर्ताक पेटोवचें म्हूण सांगून धृतराष्ट्रा सांगून तूं कशी पुणी धृतराष्ट्राक हांकां युधिष्ठिरान तागेल्या भावंडांक वर्णावर्ता पेटोवका म्हूण हांगा ते करूंका पडटा धृतराष्ट्राक ताका म्हळ्यार युधिष्ठिरू ताका ल्हान पांडस पळय पांडूल बरी धर्मिष्ठो सर्वगुण संपन्न ताजी निमती जावन सगळेची हस्तिनावती प्रजावर्ग हे पांडवांक भारी मोग करता आशिल्लीची युधिष्ठिराक पांडवांक सगळे आणि त्या वेळाक कितली व्हडोड राय आशिल्ली पळय गुणवंत राय तांणी पुरे युधिष्ठिराले स्नेहीत जालेलींची म्हणटना पांडवांक सीधा मारनो नाश केल्ले म्हूण जाल्यार जन थंय कसं जाता ते जन एक नमने आक्रोश जावन हांकां मारून घालतीत जावो प्रजासमूहाची ओट जावन कौरवांक मारतीत असल पुरे भंय धृतराष्ट्र आशिल्ले जाल्यार दुर्योधन ताणें कसं लेखला ल्हान ओपेक दिल्या जाल्यार सर्व सेवकांक सर्व प्रजावर्गांक प्रजानायकांक जावं जाल्यार तितले दुड्डू दिवन मेगेल पार्टीक करून घेता म्हूण ताणें लेखला कोणें दुर्योधनान तशें कांय जायना कळ्ळें भीष्माक कसलें म्हूण म्हळ्यार कौरवाल वैरी पांडवाल वैरी ताका समान प्रिती न्हय म्हणटना पक्कनी कौरवांक आनी पांडवांक लागून येयल्यार भीम न्यूट्रल रावता भीम न्हय भीष्म न्यूट्रल रावता तटस्थ जाता म्हणून तागेले एक मनोदौर्बल्य दुर्योधनाला एक गोत आशिल्लें दुर्योधन भारी स्वार्थी ताका असल एक पॉलिटिक्स खेळची म्हळ्यार भारी प्रिती ताका तशी तो खंयची रितीर जीवन केल्यार जालें मस्त महत्वाकांक्षी आशिल्ले मनीस म्हूण येता खंयची रितीर जाल्यार मेगेल आशा हांव नेरवेरसून घेतल्यार जाल्लें म्हूण न्ही जावन मालगड मेगेल्या पशी युधिष्ठीर राय जावचे तोची सम्म ताणें राय जावका न्यायूतची म्हूण गोत्त आसल्यार कशी जेवो अधर्म करून जाल्यार हांवें राय जावका म्हूण म्हळेलें दुर्योधनाल मनांत कळ्ळें तशी दुर्योधन युधिष्ठिराक इतली जन मोग करताची म्हणटा ताका सैसूच्या जायनी तो कसं करता सर्व प्रजाजनांक प्रजानायकांक मेगेल तिकडे करून घेवका म्हूण सांगून दुड्डू दिता तांकां होगळसिता तांकां पुरस्कार करता समाजाचे श्रेश्ठ जनांक अधिकारी वर्गाच्यांक जनांक पुरय कितली तृप्ती कोरका त्या रितीर तृप्ती करूं पळयता अशी तृप्ती करयल्यार तांणी पुराय मेगेल विशयी चांग अभिप्राय दिले वरलेल जन तशीची दुर्योधन चांग म्हूण सांगून प्रचार करताची म्हूण तागेल मात्यान तो जाल्यार पुराय जन एका सनात न्हय हांगा दुडवा खातीर कसल करूंकय सिद्ध आशिल्ले जन दुर्योधन अल्बदी नाशिल्ले
त्या जन चड आसाची तसले त्या वेळाक तागेल मत्ते कसं येता कितले की दुडवा खातीर मिगेल सायड आशिल्ले श्रेश्ठ श्रेश्ठ जन आसात न्हय जननायकनी तांकां पुरे दुड्ड उड्डोन जना पुरे मेगल तिकड कोरून घेता म्हूण म्हणलेले ते एक गत्त ताका ते जत्ता हांव लेखिल्लें म्हूण आनीक कसं म्हूण म्हळ्यार धृतराष्ट्राकय एक मात्सर्य कळ्ळें कसं मात्सर्य आम मलगडो जाल्यार मिगेल भाव पांडू रायजल न्हू म्हूण म्हणलें मात्सर्य जव गांधारीकय मात्सर्य आसा कुंतीला वैरी इत्याक म्हाका जेवची पयशी फुडें कुंतीक चेडूं जल्लींची म्हूण अशी आनूय मत्सरी अम्माय मत्सरी म्हूण जाल्यार त्या गूण स्वाभावीक जावन चेडूं येता म्हळ्यार बई न्हय तशी जन्मात आहा जन्मा येता दुखून दुर्योधनाक पांडवांगेल वैरी भारी मत्सर तशी आतां कणिकाले हे कूटनीती म्हणटात न्हय राजकीय सुरवेचे ताणें केल्लें कसलें म्हळ्यार हें लाक्षाग्रह बांदून ते लासून घालोवचें कळ्ळें आतां हांकां वर्णावरता पेटोवका म्हूण म्हणलें खातीर कोणीय जनप्रतिनिधीन उल्लोचनच न्हय हांनी वचन जे वर्णावरताक हांगा राबोवका म्हणूनच न्हय सुरवेत तांकां वलसान घेतले तांकां दुड्ड न्ही दिल्ले जालें न्हय मागीर ही भीष्म तटस्थ बसला द्रोणाक अश्वत्थामाल वैरी मस्त व्यामोह तशें म्हणटा दुर्योधनाक ह्या कणिकान सांगिल्लें पुरें करूंक बारीची समजलें अश्वत्थामानी करून कशीची दुर्योधनाले पार्टी न्हू सुरू दुखून हांगा दुर्योधन कसं करता व्हड जन पळयता गेले तिकडे जाल्ल्याचे न्हय म्हणटना बरलेले जनांक दुर्योधनाल विरुद्ध उठान राबनान अशी पळोवका म्हणून त्या व्हड जनां पुरे सांगता प्रजानायकांक कडेर म्हणटना धृतराष्ट्रान ओपोवका पडटा आतां पांडवांक मारका कशी मारचें म्हणून एक मनांत योजन करता मारणावर्त म्हूण म्हणलेलें भारीचंद नगर तें थंय सुरवेक पुरोचन म्हणलेलें पेटोवन ताणें धागेल करीन एक रमणे बंदेश करयता कोणाक पांडवा खातीर मस्त रसायन म्हळ्यार कॅमिकल्स आतां रग म्हळ्यार कर्पुरनी म्हणटा पळय आमी ते बुज्जू लागले कुडले लासून वतना ताजे वट्ट कितले की कॅमिकल्स सकड मिश्रण करून दवरता मागीर तांणी भायर वचकना तशी त्या वेळाक तेय कसल कोरू सांगला त्या पुरे केला ताणें दुर्योधनान सांगिल्ली बरीची मागीर धृतराष्ट्र दुर्योधनान थंय लाक्षाग्रह करून जाल्लें म्हूण म्हणटना पुरोचनाल करीन करोत तें दुर्योधन कसं करता धृतराष्ट्राल सांगता आनी तांकां थंय पेटय म्हूण पांडवांक धृतराष्ट्र पांडवांक आज्ञापन दिता थंय लायक वारणावर्तांत लायक एक उत्सव असो कोणाले महादेव रुद्राले पशुपतीले एक आराधना वर्ष जाता थंय तुमी वचुका म्हूण सांगून तो तांकां आदेश दिता युधिष्ठिराक कसकी सांगतो कित्याक म्हळ्यार धृतराष्ट्रान उल्लोचे रितीर युधिष्ठिराक ते समदिसनी कसा की आमकां आपत्तस म्हूण ताका दिसला कसं की मानतो आमकां मोस करता रस तागे हृदयाक कसं की ढोंग येस हे पुरे कळटा जाल्यार मानतान आज्ञ केला आमी वचुका म्हूण कुंतीकय घेवन वतात तांणी विदुरू ताका भारी सूक्ष्ममती नव्हतो भारी सूक्ष्म बुद्धीचो कोण कसं उलयतना तांगेले तोंडाचे भाव आंगीक अभिनय ह्या परे सूक्ष्म जावन पळोवन घेवनूच कसं की हांनी आलोचन करता रसच म्हणून विदुराक मनावत तशें की भारी नीतिज्ञ कयत तशी विदुर कसं करता म्हळ्यार पांडवांक अरमने दुखून तांणी भायर पडतना तांकां रतार बश्काराच्याक वतना कोणाकय कळना अशी कळना नातील तसले एक भास म्लेंछ भास म्हळ्यार नैत्यांगेल भास त्या भासेर कसं सकट जाता म्हणून कसं कोरका म्हणलें एक उपदेश दिता आनी तुमकां एक अग्निभय येता तांतूं दुखून तपसून घेवका म्हणून सांगून घेता कक्षग्नः शिशिरग्नश्च महाकक्षे बिलौकसः न हंती त्येव मात्मानं यो रक्षति स जीवती म्हळ्यार तो सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय वैरी जगत भूलोकांतो भुंयचेरी तण सुकतना अग्नीक येदी कीट लागल्यार सगळे रान लासून घालची तसल शक्ती आसा जाल्यार
त्या वेळाक आशिल्ले प्राणी पुरे मेल्लारी बिल्ला भितर बसचे दिवोडू विंदुरू तांकां पुराय अग्नी निमती मारू जायना तांणी मरनाची म्हणून तो लेंचे भाशेर सांगता ताजेर तो कसले म्हळ्यार सगळेची तुम्ही बिला रमन लासून गेल्यार सुरंगा भितर तुम्ही असला तुमकां लासूच्या जायना म्हूण म्हणलेलीक उपदेश दिता ते युधिष्ठिराकय धृतराष्ट्राला वैर कसं की एक संशय येशील तिकून धृतराष्ट्राला जेवो तागेल चेडवाल निमती जेवो पाय अस्सची अस म्हण ಗೊತ್ತशील तिकून जागृत स्थितीर असत तो कळवे हांगा विदुराले गुप्त भाषेन तांकां अग्निभय असं म्हणलें उंचूच्यान मेळ्ळ्या बरें जालें न्हय पांडव 5 जणी वारणावता वताची वारणावता वचून थंय श्रोत्रियाल गरकडे नगरी त्या नगरीचे आडळीत वर्गात तांगेल गरकडेनी वचून परिचय करून घेतले मागीर ते आडळीत वर्गाचे जननायक परेस पळय तांकां रतिकाल व्हडली रतिकाल गरकडे वाणिज्य प्रमुख व्यार करून बसता पळय प्रमुख जनांनी म्हणटा तसल्या घरांत शुद्राले पुरे घरांत भेटी दिवन तांगे योग्यक्षेम पुरे विचारसून मागीर सुरवे त्या वेळा तांकां पुरे जनांना एक प्रीत मेळ्ळ्या बरें जालें न्हय कोणाक पांडवांक मागीर तांणी लाक्षागृहा भितर प्रवेश करताचे हांगा थंय दुर्योधन कसं करता ताची सार्वभौम जालो की सगळेची अधिकार ताणेची तागेल स्वाधीनात दवरून घेतल्या बरें जालें आतां हस्तिनावतीन दुर्योधनाला राज्यभार जालें आतां पांडवांक अधिकार ना जाल्ले कित्याक म्हणल्यार मानतान थंय दुखून पेटयलेची सुरवेक अधिकारा दुखून हांकां चुकोचक म्हणून कळ्ळें तांकां जाल्यार येवन जाल्ला कळवें आतां कसलेय करूं जायना असं हा एक जलीचमी जाल्यार ताळमेर सुका ताळी दवन बाळयान म्हणटाचे खंयचे एक विशय वेळ आमकां मेळत हांगो दुखून चुकोवन घेवचेक म्हणून म्हणलेली मना वचून तांणी समय निरीक्षण करत आशिल्ली विदूर कसं करता तागेल मित्र खनाका पेटोवन रहस्य जावन सुरंगा मार्ग करता त्या रमणे भितर दुखूनच एक दीस पळय देवान केल्लेले बरी रात्री एकली पिवंडी अलेमारी बायल मनिशी तिगेल 5 चेडवां घेवन त्या आरगाचे घरा भायरी न्हिदोन आसता पांडव कसं करताची आतां आमी जावन आमी हांगा चुकोवन घेतले जाल्ले म्हणून सांगून चुकोवन घेवका म्हणटना तांणी लेखील काम जाल्ला म्हूण तांणी निश्चिंतेर आसोवची म्हूण सांगून घरा उज्ज दिवन तांणीची 5 जण औसू समीत घेवन सुरंगा मार्गा दुखून धांवताची गे विदुराल बुदंतिकेन पांडव वरलींची वैवे कडेरी जाल्यार पांडव मेल्ले म्हणून प्रजा वर्गान पुरे लेखले हे धृतराष्ट्रांनी दुर्योधनान केल्लेले म्हणून तांगेले इतलें उल्लन घेताचे धृतराष्ट्रा भारी संतोश पांडव लासून गेल्लींची ते घर लासून गेल्ले म्हणून भारी संतोशारी तो कसं करता पांडवांक उत्तराखरी करका म्हूण सांगून आज्ञापन करता धृतराष्ट्र दुर्योधन कर्ण शकुनी दुशासन हांक बारी कुशता कळवे भीष्म द्रोण कृपाचार्य पांडवांक तर पंडिताची जल्वे जिवंत असताना श्राद्ध कोण सोडले आता धृतराष्ट्र दुर्योधनान कसं सकड कपटा नाटक केल्ले व्यासान महाभारतांत सांगला पळय अंतःरष्ट मनाश्वासो बहिर्दुःख समन्वितः अंतशीतो बहिश्चोष्णो ग्रीष्मे कादरदोयता म्हळ्यार उदकाचे सरोवर म्हणटाचे ते पंदा वता मस्त गुंडे आसता आनी थंड आसता उदक वयरी उंचाण आसता तशीची धृतराष्ट्राल मन संतोशार आस भितर इते म्हळ्यार तांणी आमगेले मस्त वयर आशिल्लीची तांणी लाक्षाग्रह लासून मेल्लीत न्हय म्हळ्यार एक संतोष जाल्यार येद्रा दुखून धृतराष्ट्र संतोष जाला म्हूण दाखोवन घेना दुःख जाला अशी दाखोवन घेता हांगा मिकवून मद्यपान केलेली ती कोण लाक्षाग्रहाच्या रमणे भायरी एकली निशादी
बेडस्तरी येवन न्हिदून नाशिल्लो ती ती थंय लासून वता ती पांच चेडवाल समेत कळ्ळें आनी पांडवांक लासून वचूं काय म्हूण सांगून दुड्ड घेवन ते लाक्षागृह निर्माण केलेलो पुरोचन तो वयताना तूं लासून वता जल्बे जनांक भारी संतोश केले पुरोचन लासून गेल्लो म्हूण म्हणटाना पाप म्हळेल गुतना तिले भारी विश्वास पात्र जावन आशिल्ले पुण्यात्म जावन आशिल्ले पांडवांक लसून घालका म्हणून हाणेन पुरे तयार केलेले लसून गेल्लो जावक ताका म्हूण सांगून लेखली की मागीर धृतराष्ट्रान कौरवान केलेली म्हळ्यार 100 कौरवान केलेले म्हूण जाल्ली कुडले थंय प्रजाप्रमुखान पुरे हस्तिनावती अरमने पेटयले की तांगेले सांगून कसं न्ही तुगेले मस्त आशिल्लो पांडवांक लय कोरका म्हणून तशी पांडवांक सजीव दहन करून तुम्ही कृतकृती जाल्लीत न्हय म्हूण सांगून निमगून येवका म्हूण जाल्यार त्या प्रजावर्गाचे पुरे हस्तिनापुरा वताचे हांगा सुरंग मार्गा दुखून भितर वचून पांडव गंगा नदी तीराला थंय आयिल्लींची थंय विदूर सुरवेकाची एक व्हड नाव हांकां दाणसाच्या म्हूण तयार केला बिदुरान तांणी तांचो बैसून हे तिरार दुखून त्या तिरा प्रयाण कोण सोडलें मागीर थंय वचून ते लाक्षागृहा दुखून चुकून घेतला बहु मस्त दूर प्रयाण केला आयास जाला ನೆಲ ಆಯಾಸ್ ಜಾವನು ನೆಲ ವೈರಿ ನಿದ್ದಲೆಂಚಿ ತನ್ನಿ कोण कुंती आनी बरलेले भावंड भीम पळयता ताका भारी बेजार जाता अय्यो मेगेल अम्मा महाराणीशी हांतलार न्हिदोका गेलेली कसल अवस्थी ही गेला आजी श्रांत जावन आयास जावन न्हिदून पडलें न्हय हें गट्टी माती नेला रे पातोर पुरे आशिल्लें नेला रे ती सौख्य न्हिदून पडलें तर तिगेल मनाक तिगेल देहाक कितले आयास जावन वचका मेगेले 2 चंद भाव माद्रिले मेगेल मावशिले चेडूं नकुल सहदेव तांकां आमी जागृतेर पळयताची म्हूण सांगून अम्मान माद्रीक उत्तर दिलेलें तशी आमी पुराय जन्म मेळून पळयत आसाची पाप भारी सुकोमल जावन आशिल्लें शरीर तांगेलें तांणी अशी नेल्यार न्हिदोका जालें न्हय अशें पुरे भीम भारी बेजार करता अर्जुनाला बसता आवसूल बसता मागीर युधिष्ठिराले नकुल सहदेवाला अस्त पुरे पळोवन भारीची ताका जिवनांत सुरवें म्हणत तितलें ताणें दुख्ख भोगिलें आनी ती तो लेखतकय कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय जायजल बंद बांधव आशिल्लीची मेगल अम्मा व्हडी राजकुमारी मस्त काळ तिका मस्त सुदीर्घ काल दांपत्य केल्यार बामणाल निमती तिका कसलें सूख मेळ्ळें जाल्यार देवतेंक चेडूं जावन पावली कसं प्रयोजन जाल्लें युधिष्ठीर सिंहासनार युवराज जावन बसलो कसलं प्रयोजन जाल्लें आजी जीवा आपत येवन खंय खंय धांवन भारी श्रांत जावन नेलारी न्हिदून पडल्यात न्हय हें पळोवन भीमाक भारी बेजार जातकय आनी सांगताची ज्ञायतो यस्य नैम स्युः विषमाः कुलपांसनाः स जीवेत सुखम लोके ग्रामद्रुम इवैकज कोणाक मात्सर्याचे बंधू आसच की दायाद आस की तांणी दुःखारी सुखा केन्नाय कळ्ळें कोणाक ज्ञाती जन भारी प्रिती आसताची तांणी संतोषार आसताची एकच वेळे ज्ञाती कोणय ना जाल्यार एकू रूख आसता कसले बाद ना खंयचे रुखाचे सुकार आसता पळय तशी आसताची आसल्यार कुटुंबे जन आसा म्हूण जाल्यार प्रती एकल्यान प्रीती दाखोवका आत्मीयत दाखोवका नानातल्या ताजे पेशी एकल्यान राबूं येता म्हणून भीम लेखतकय एको वृक्षो हि यो ग्रामे भवेत् पर्णफलान्वितः चैत्यो भवति निर्ज्ञातिः अर्चनीयः सुपूजितः ग्रामांत विंगड रूख ना एकू रूख आसा म्हण जाल्यार त्या रुखांत फल पुष्पस म्हण जाल्यार आशिल्ली एक रुखाक देवशी पळयताची तांची जन कळ्ळें ताका उदक घालताच की गौरवान ताका पुजा गिजा करून पळयताच की तेंची ताजे खातीर असल स्वार्थी दायजे बंधू सकड आसचे पशी ग्रामा वचून उंटी रुखुशी आसचेची श्रेष्ठ म्हण म्हणलेले भीमाल अभिप्राय आनी लेखतकय भीम पराक्रमी जन जावका बंधू जन धर्मिष्ठय जावका तसल जन म्हळ्यार आतां आमगेल बंधू
धर्मिष्ठ आणि पराक्रमी म्हूण जाल्यार आमकां कसलेय चिंतनान अशें आमी जिवन करूं येता. अशी तो लेखता आनी लेखतकय आमकां पांडवां हें भाग्य ना न्हय. आमगेले मानताना आमकां वंचन केलेलें न्हय. हें मेगेल भावंड दुर्योधन आनी तागेले ते दुश्ट चतुश्टय म्हणटा पळय आनी 3 जन हांगेले एक मात्सर्या निमती आमगेली परिस्थिती कसो जाल्ली. भिमाक भारी कोप येयलो जाल्यार लेखतकय मनांत तत्कालाक तूं लेखील तशें जावनासचें पुरो दुर्योधना जाल्यार आनी मुखार पळय आमी लेखील जावचें म्हूण सांगून तो लेखतकय भीम हांगा त्या वेळाक मनशाल वासण येवन थंय एक नरभक्षक राक्षस आशिल्लो हिडिंब म्हूण तो तागेले भयणी पेटयता. मनशांक गेले रक्ता वासण येतरस खंयकी मनुश्य येयलेच मेगला आहार आजीत न्हिजी तांकां घेवन येवन ती हिडिंबी भावान सांगला म्हूण सांगून येतरस पळयता कुंती आनी 4 जन चंद 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 पुरुश न्हिदल्यांची तांकां राखचे खातीर एकलो बलिश्ट एकलो एकडे तेकडे घुवनस पळयले कुडले तिका तागेले वयर मन जाता. कळ्ळें. भावान सांगलां तांकां घेवन यो हांव आजी खात्ता म्हणून जाल्यार ते सोण भिमाल वयर मन जावन थंयची रप्तकय ती कसलें म्हळ्यार ती सांगतकय ना हम रात्रवचो जातू कुर्याम त्या क्रूरोपसंहितः पतिस्नेहो अतिबलवान न तथा भ्रात्र सवरदम. भिमाक ती गेल परिचय दिती ती कसं खातीर येईल म्हूण हें सांगता आनी सांगता तुका पळयले नंतर म्हाका मेगेलो अण्णाले आज्ञे होडी न्हय म्हूण दिसता. म्हाका मेगेलो अण्णान केल्ले आज्ञे पशी तुगेल्याक संतोशार आसचें लायक म्हूण दिसता. तुका वारडिकोन घेवका म्हूण लेखला म्हूण आनी सांगतरस आनी ती सांगता मेगेलो अण्णान सांगिल्लें तशें तो सांगता तूं अण्णान सांगिल्लें तशें आयकूं कशें बाई. तूं हे पळय करचें समय आनी हांव मेगेलो हांव मालगड न्हय म्हाका कण्णस ताका वारडीक जेन्ना अशें वारडीक करून घेवचें ना. ती सांगता अण्णान सांगिल्ली आज्ञा अण्णान सांगिल्लें तशें चल्ली म्हूण जाल्यार म्हाका एक घडी मांसखावचें सूख मात्र मेळटा. कळ्ळें. कितलें पोट भरतय न्हय मागीर जेवकां खावच्याक नाका न्हय. शिवाय अण्णान सांगिल्लें तशें आयकनाशें तुका वारडी करून घेतल्यार हांव तुगेलो कितली काळ सुकार आसूं येता वय व्यास सांगताची भीम भारी चंदू तशें जावन त्या राक्षसी समीत ताका तागेलें सौंदर्य आकर्शीत जाली न्हय म्हूण ती चंद स्त्री जावन येवन भिमाले पळय सांगला जाल्यार भीम ओपना. कळ्ळें. कडेन तेच भितर इकू सोदून हिडिंबेत येवन ते गलाट करता बिश्टयत भयणीक कडेन कुंती भिल्ली उठान बैसली पळयल्यार चंदेकळी चेल्लेस ती गेल्या निमगीत कोण तूं कसले इत्तें म्हूण ती सांगता हांव तुगेलो पुता वारडी करून घेवका म्हूण लेखला हांव ताका करून घेतला मनान तूं वारडीक म्हूण. त्या वेळार कुंती कसले उलयना भिमाक वताय करना वारडीक करून घे म्हूण. कडेरी हिडिंबेक मारता भीम हिडिंबासुराक मारता. कळ्ळें. जाल्यार ही तांकां घेवन वतना वापास आवसूक भोंवडांक भिमान घेवन वता ही तागेले मागची वता. कडेरी तिका भीम उलयता इतें आमगेले म्हाका येता म्हूण. कडेन ती कुंती लावचें सांगता म्हाका तुगेले पुताका वारडी करून घेवका हांव म्हगेलो स्त्री धर्म न्हू तो मनान हांव ताका वारडी करून घेतला म्हळ्यार आतां आमी जेन्ना वारडी करून घेवचें ना न्हय तशी अशी म्हूण सगळें सांगता. कळ्ळें. त्या वेळार कुंतीक कशें करचें म्हूण कळना जाल्यार त्या वेळार व्यास थंय येवन तांगेले वारडीक जाल्ल्यार एक जावची संताना निमती मुखारसून युद्धा वेळार मस्त सहाय जाता म्हूण सांगून भिमान ताका तिका वारडी करून घेवचें लायक म्हणटरी कुंती जायत म्हूण वफता. जाल्यार भीम एक कंडिशन घालता कसं न्ही म्हळ्यार तुगेलो वटू संवसार करून एक चेडूं जेव तें मांत्र आसता मागीर तूं तुगेले इतल्याक हांव मेगेले इतल्याक म्हणटा ती जायत म्हूण म्हणटा. कळ्ळें. मागीर तांकां एक चेडूं जेवचें आसा जतनाची बोळ मात्ते घट म्हळ्यार बुडकुळ्या वरी बोळ मात्ते कान दिगू दिगू जावन तशी ताका घट उदकाच्या म्हळ्यार
बोळ मात्ते आशिल्ले बरा 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 केस येईल काही ताका तशी गट उतकच म्हण म्हणलेले तशीची आपयल काही पुराय जनान हो गटा उतकच म्हण तेंचें नांव ताका जाल्लें म्हण तशी पांडवांक गेलो सुरवेचे संतान तो मुखार सावन महाभारत युद्ध जेतना कर्णान शक्ती आयुध उड्डयतना त्या शक्ती आयुधाक हो जीव दिता अर्जुनाक त्या शक्ती आयुधाचे अपायादोकून राखता आनीच खाणे मी फाल्ल्या दिसा पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.